हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 29th लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे. बरोबर. आजपर्यंत तुम्हाला आठवते आपण चॅप्टर 4 स्टार्ट केलं होतं, सप्लाय ॲनालिसिस. बरोबर ना. तर त्या सप्लाय ॲनालिसिसमधलं आपलं इंट्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय सप्लाय, डिटर्मिनंट्स ऑफ सप्लाय बऱ्यापैकी आपलं झालं होतं. पण त्यातला जो मेन क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द लॉ ऑफ सप्लाय. लॉ आठवत ना तुम्हाला? इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसते लॉ ऑफ सप्लाय आपला चालू होता. देअर आर टोटल 6 स्टेप्स. लॉ ऑफ सप्लाय एक्सप्लेन करताना टोटल 6 स्टेपमध्ये एक्सप्लेन केला जातो. तर त्या 6मधल्या पहिल्या 5 स्टेप आपल्या झालेल्या आहेत. इंट्रोडक्शन, स्टेटमेंट ऑफ द लॉ, शेड्यूल अँड एक्सप्लेनेशन, कर्व अँड एक्सप्लेनेशन, ॲझम्पशन्स ऑफ द लॉ. आपलं इथपर्यंत झालं होतं लास्ट लेक्चरपर्यंत. फक्त आता लास्ट स्टेप जी काय, एक्सेप्शन्स टू द लॉ, तेवढं फक्त आता राहिले. एक्सेप्शन्स आज आपण कंप्लीट करू. देअरफॉर तो आपला लॉ आपला कंप्लीट होईल. ओके. मग आता एक्सेप्शन, सगळ्यात पहिल्यांदा एक्सेप्शन्स म्हणजे काय? तर एक्सेप्शन्स म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये आपण त्याला अपवाद म्हणतो. विच आर ऑपोजिट टू द लॉ, विच आर नॉट ॲप्लिकेबल टू द लॉ. अशा गोष्टी की ज्या लॉच्या उलट्या असतात किंवा लॉला त्या ॲप्लिकेबल ठरत नाही. लॉमध्ये अल्फ्रेड मार्शलनी काय सांगितले की देअर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राईज अँड सप्लाय. प्राईज अँड सप्लायमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असते. डायरेक्ट रिलेशनशिपचा अर्थ काय हो? दॅट मीन्स इफ प्राईज इन्क्रीजेस, सप्लाय ऑल्सो इन्क्रीजेस, अँड इफ प्राईज फॉल्स, सप्लाय ऑल्सो फॉल्स. बरोबर ना. अल्फ्रेड मार्शलनी सांगितले की प्राईज जर वाढली तर सप्लायसुद्धा वाढतो, आणि प्राईज जर कमी झाली तर सप्लाय कमी होतो. हे अल्फ्रेड मार्शलचं म्हणणं आहे, आणि ते प्रूफ करण्यासाठी त्यांनी हा लॉ ऑफ सप्लाय इंट्रोड्यूस केला होता. बरोबर आहे. मग आत्तापर्यंत आपण बघतोय, पण आता आज एक्सेप्शन्स बघतोय आपण. आज आपण काय बघतोय? एक्सेप्शन्स. तर एक्सेप्शन्स म्हणजे आज आपण अशा गोष्टी बघणार आहोत की जिथं हा लॉ उलटा जातो आहे, म्हणजे हा लॉच्या ऑपोजिट आहे. ज्या गोष्टींमध्ये लॉ ॲप्लिकेबल ठरतच नाही त्यांना आपण एक्सेप्शन्स बघू म्हणतात. बरोबर ना. मग कोण एक्सेप्शन्स ते बघू आपण. आता तुमच्या पण लक्षात येईलच. बघा, फर्स्ट एक्सेप्शन वर हेडिंग टाकलेलं आहे, एक्सेप्शन्स टू द लॉ. आता तुम्ही काय करताल, आपलं लास्ट लेक्चर ॲझम्पशन्सपर्यंत तुम्ही नोट डाऊन केलं होतं, त्यामुळे आज तुम्ही त्याच्याच पुढे हेडिंग टाकताल एक्सेप्शन्स टू द लॉ, आणि जेवढे एक्सेप्शन्स आहे तेवढे ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके. फर्स्ट दिलं आहे अर्जंट नीड फॉर कॅश. अर्जंट नीड फॉर कॅश, की जेव्हा एखाद्या सेलरला अर्जंट नीड फॉर कॅश, म्हणजे जरा लक्ष द्या. तुमचं आणि माझं असं ॲज्युम करू, दोघांचंही ज्वेलर्सचं दुकान आहे. कुठलंही दुकान ॲज्युम करा, असं समजू आपण ज्वेलर्स आहोत. माझं पण ज्वेलर्सचं दुकान आहे, तुमचं पण ज्वेलर्सचं दुकान आहे, दोघांचं दुकान शेजारी शेजारी आहे. आज न्यूजपेपरला बातमी वाचली की बाबा सोन्याची प्राईस कमी झाली. कालपर्यंत 57,000 होती, पण आज अचानक ड्रॉप. आज प्राईस कमी झाली, 50,000 झाली. मग आता मला सांगा, प्राईस कमी झाली म्हणल्यावर दुकानात गर्दी होईल बऱ्यापैकी, पण आपण मात्र सप्लाय कमी केला पाहिजे. मी सकाळीच तुम्हाला फोन केला आणि सांगितलं बाबा आज मी दुकान बंद ठेवतो आहे, म्हणजे माझा सप्लाय मी डायरेक्ट झिरोच केला. का बरं? कारण आज प्राईस कमी झाली. आज जर मी सोनं विकायला काढलं तर 50,000 प्राईस खूप कमी भेटते, त्यामुळं मी माझा सप्लाय झिरो करून टाकला. प्राईस कमी झाली, मी माझा सप्लाय पण कमी केला. हे मी माझं झालं. बट तुमच्या बाबतीत जर विचार केला, तुम्ही मात्र दुकान चालूच ठेवले. 50,000नी पण तुम्ही काय करताय? सप्लाय करताय. दॅट मीन्स तुमचं दुकान तुम्ही चालूच ठेवले. ॲक्च्युली आज विकताय म्हणल्यावर, आज प्राईस कमी झाली म्हणल्यावर आज तुम्ही विकायला नव्हतं पाहिजे, पण एवढं होऊनसुद्धा तुम्ही विकताय. तुम्हाला कळतं आहे की लॉस होते, पण तरीसुद्धा तुम्ही तुमचा सप्लाय चालूच ठेवला. का? अर्जंट नीड फॉर कॅश. कारण तुम्हाला अर्जंट नीड फॉर कॅश, पैशाची गरज आहे. तुमच्या घरात काहीतरी एखादा क्रिटिकल प्रॉब्लेम क्रिएट झाला किंवा काहीतरी फायनान्शियल नीड्स असतील, आणि तुम्हाला जर पैसे लागत असतील, तर तुम्ही हा विचार करत नाही की बाबा लॉस होतो आहे, प्रॉफिट होतो आहे. तुम्ही आपलं दुकान उघडताल आणि तुम्ही तुमचा सप्लाय काय करताल? चालू ठेवताल. इवन इफ प्राईस फॉल्स, जरी प्राईस कमी झाल्या तरी. नक्की कळलं? काय दिले बघा. इफ द सेलर इज इन अर्जंट नीड फॉर हार्ड कॅश, की ज्यावर एखादा सेलर अर्जंट नीड फॉर हार्ड कॅशची त्याला अत्यंत गरज असेल एखाद्या सेलरला, तर तो काय करतो? ही मे सेल हिज प्रोडक्ट. तो त्याचं प्रोडक्ट विकणं चालूच ठेवतो, म्हणजे तो त्याचं दुकान चालूच ठेवतो. ॲट विच मे इवन बी बिलो द मार्केट प्राईज. मार्केट प्राईजपेक्षा जरी आज प्राईज कमी असेल, म्हणजे काल 57,000 सोनं होतं, आज जर 50,000 झालं, अकॉर्डिंग टू लॉ प्राईस कमी झाली म्हणल्यावर आज सप्लाय कमी करायला पाहिजे किंवा दुकान बंदच करायला पाहिजे.
पण तो तसं करत नाही. तो काय करतो, ही मे सेल हीच प्रोडक्ट, तो त्याचं प्रोडक्ट चालूच ठेवतो विकणं, कारण त्याला अर्जंट नीड फॉर कॅश असते. नक्की कळलं? एक्सेप्शन्समध्ये का दिले ते कळलं ना? कारण लॉमध्ये सांगितले प्राईस कमी झाली की सप्लाय कमी करायला पाहिजे, पण हा सेलर तसं करत नाही. त्याला अर्जंट नीड फॉर कॅश असते, त्यामुळे तो प्राईस कमी झाली तरी सप्लाय चालूच ठेवतो. ओके, नेक्स्ट वन, ॲग्रिकल्चरल गुड्स. ॲग्रिकल्चरल गुड्स, बाकीच्या गुड जाऊन दे, मला लक्ष द्या. पहिल्यांदा मी 2 एक्झाम्पल घेतो. तुमचं आणि माझं सेम पकडू आपण, की आपल्या सगळ्यांचं एक स्वीट्सचं दुकान आहे. स्वीट्स म्हणजे आपण पेढे, बर्फी, गुलाबजाम, जिलेबी असले काहीतरी पर्टिक्युलर आयटम तयार करतो. स्वीट्सचं दुकान आहे. आता मला सांगा, आज आज समजा रिझल्ट आहे 10th 12th 10वी 12वीचा कुठला तरी रिझल्ट आहे. मग रिझल्ट जर असेल तर आज आपण काय करणार? जेवढा आपला रेग्युलर सप्लाय आहे, म्हणजे दररोज आपण जर 10 किलो पेढे तयार करत असेल तर आज नक्कीच आपण डबल किंवा जरा जास्त करू. आपण 20 किलो 25 किलो पेढे आपण आज सेल करणार, सप्लाय करणार. आज आपण आपलं प्रोडक्शन वाढवणार. का वाढवणार? कारण आपल्याला माहिती आहे आज रिझल्ट आहे. रिझल्ट आहे म्हणल्यावर आज दुकानात जरा गर्दी वाढेल, डिमांड्स वाढेल, आणि डिमांड वाढेल म्हणल्यावर आपण सप्लाय पण वाढवू शकतो. म्हणून आज आपण जरा इतर दिवसांपेक्षा आज प्रोडक्शन जास्त केलं. दररोज 10 किलोच करायचं, आज 25 किलो पेढे केले. ओके, आणि नुसतं पेढे नाही जास्त वाढवले, सप्लाय नाही वाढवलं तर प्राईस इज ऑल्सो इन्क्रीजिंग. प्राईस पण वाढवणार. दररोज 200 रुपये असतील तर आज जरा 10-20 रुपये जास्त वाढवा. काय हरकत आहे? तेवढंच प्रॉफिट तुम्हाला जास्त भेटेल. त्यामुळे आज आपण प्राईस पण वाढवली, सप्लाय पण वाढवली. पण हे आपण करू शकतो का बरं? कारण स्वीट्स, पेढे, बर्फी हे जे काय वस्तू आहेत ह्या माणूस तयार करतो. मॅनमेड प्रोडक्शन आहे. त्या कधी वाढवायच्या, कधी कमी करायच्या हे माणसाच्या हातात आहे. बट ॲग्रिकल्चरल गुड्स, आपली जर एखादं लक्ष द्या, आपलं जर भाजीचं दुकान असेल किंवा आपण स्वतः फार्मर आहोत, शेतकरी आहोत, तर ॲग्रिकल्चरल गुड्स तसं करता येईल का? बाबा आज कांद्याला भावाला 150 रुपये भावाला. आज पुण्यामध्ये बघितलं 150 रुपये किलो कांदा आहे. 150 रुपीज प्राईस पर के जी. एवढी जर प्राईस असेल तर लगेच तुम्ही गावाला फोन केला आणि सांगितलं की अरे आज संध्याकाळी कांदा लावा, उद्या इथं प्राईस वाढली आहे, मग लगेच तुम्ही सप्लाय पण एका रात्रीत कांदा लावा आणि उद्या सकाळी प्रोडक्शन करून 2 ट्रक इकडं पुण्यात पाठवून द्या. पॉसिबल आहे का? इम्पॉसिबल आहे. ॲग्रिकल्चरल गुड्सचं प्रोडक्शन आपल्या हातात नाही आहे, बिकॉज आपणच ते करतो, पण ते डिपेंड्स ऑन ॲग्रिकल्चरल म्हणजे नॅचरल कंडिशन्स. व्यवस्थित पाऊस पडला, व्यवस्थित ऊन पडलं, व्यवस्थित वातावरण असेल तरच ते प्रोडक्शन होऊ शकतं ना. ॲग्रिकल्चर गुड्सची मला सांगा गॅरंटी देऊ शकता का? मागच्या वर्षी 150 रुपये किलो कांदा होता, त्यावेळेस तुम्ही काय केलं? 50 पोती कांदे काढले होते असं ॲज्युम करा. मला ह्या वेळेसची गॅरंटी देताल का? सर ह्या वर्षी पण मी 50 पोतीच कांदे तयार करून दाखवतो तुम्हाला. गॅरंटी देताल का? नाही. प्रोडक्शन मे बी इन्क्रीज ऑर डिक्रीज. कदाचित तुम्ही 50पेक्षा जास्त पण पोती घेताल यावर्षी किंवा 50पेक्षा कमी पण पोती घेताल, कारण डिपेंड ऑन नॅचरल कंडिशन. कळलं नक्की? त्यामुळं ॲग्रिकल्चर गुड्सचा भरोसा नाही. ॲग्रिकल्चरच्या गुड्सची जरी प्राईस वाढली तरी त्याचा सप्लाय वाढवता येत नाही. का नाही वाढवता येत? कारण तो नॅचरल कंडिशनवर डिपेंड असतो. ओके, बघा दिलं मग. द लॉ ऑफ सप्लाय डज नॉट ॲप्लाय टू ॲग्रिकल्चरल गुड्स. की हा जो काय लॉ ऑफ सप्लाय आहे, नॉट ॲप्लाय टू ॲग्रिकल्चरल गुड्स. ॲग्रिकल्चरल गुड्सला हा ॲप्लाय होत नाही, ॲप्लिकेबल ठरत नाही. का बरं? ॲज मीन्स बिकॉज ॲज दे आर प्रोड्यूस इन अ स्पेसिफिक सीझन. दे आर प्रोड्यूस इन अ स्पेसिफिक सीझन. म्हणजे काय हो? ॲग्रिकल्चर गुड्स ज्या काय असतात ते एका ठराविक सीझनमध्येच घेतल्या जातात. म्हणजे नॉर्मली शेती ही पावसाळ्यातच केली जाते. किंवा आंबे तुम्ही बघता, आंबे नॉर्मली 12 महिने नसतात. आंब्यांचं प्रोडक्शन, आंबे आपल्याला खायला कधी भेटतात? समर सीझन, एप्रिल मे मध्ये आपल्याला खायला भेटतात, बरोबर ना? त्यामुळे त्यांनी दिलं की ॲग्रिकल्चर गुड्स आर प्रोड्यूस इन अ स्पेसिफिक सीझन. एका ठराविक सीझनमध्येच त्यांचं प्रोडक्शन होतं. अँड महत्त्वाचं वाक्य पुढे, अँड देअर प्रोडक्शन डिपेंड्स ऑन वेदर कंडिशन्स. सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं जे प्रोडक्शन असतं ते वेदर कंडिशनवर डिपेंड असतं, वेदरवर डिपेंड असतं. आंबे बाबा उन्हाळ्यातच काय येतात? कारण त्याला समर सीझनमध्ये जे कंडिशन्स असतात त्यामुळंच ते आंब्याला ॲप्लिकेबल होत असेल, त्यामुळंच मँगोचं प्रोडक्शन समर सीझनमध्ये येतं. तसं जर नसतं तर मग आंबे 12 महिने आले असते की, बरोबर आहे ना? तसं नाही आहे. प्रत्येक ॲग्रिकल्चर गुड्सचं जे काय प्रोडक्शन असतं ते वेदर कंडिशनवर डिपेंड असतं. आता लास्ट पॅराग्राफमध्ये काय दिलं आहे तुम्हाला नक्कीच कळेल. ड्यू टू अनफेवरेबल चेंजेस इन वेदर, की समजा मागच्या वर्षीपेक्षा
ह्या वर्षी जर अनफेवरेबल चेंजेस इन वेदर, म्हणजे मागच्या वर्षी वेदर कंडिशन चांगल्या होत्या, पण ह्या वर्षी जर अनफेवरेबल चेंजेस इन वेदर म्हणजे जर चांगले बदल झाले नसतील, म्हणजे ह्या वर्षी समजा पाऊस कमी आहे, वातावरण पण चांगलं नाही आहे, बरोबर, ऊन कमी पडते, अशा जर गोष्टी असेल तर काय होऊ शकतं, इफ द ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इज लो, तर तुमचं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कमी होणार. म्हणजे मागच्या वर्षी मी म्हणलो तुम्हाला 50 पोती तुम्ही कांदे तयार केले ते, यावर्षी तुमचे 30च पोती झाले. देअर सप्लाय कॅन नॉट बी इन्क्रीज इवन ॲट हायर प्राईज. मागच्या वर्षी 150 रुपये किलो कांदा होता, पण ह्या वर्षी जरा काय झालं, यावर्षी उलट त्याची प्राईस वाढली, 200 रुपये किलो कांदा झाला, बरोबर ना. यावर्षी 200 रुपये किलो कांदा झाला. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईज वाढली म्हणल्यावर तुम्ही सप्लाय वाढवायला पाहिजे होता, पण तसं नाही झालं. प्राईज वाढली पण तुमचा सप्लाय मात्र कमी झाला आहे. का कमी झाला आहे? कारण ॲग्रिकल्चरल कंडिशन्स, नॅचरल कंडिशन्सनी तुम्हाला साथ नाही दिली. कळलं नक्की? म्हणून ॲग्रिकल्चरल गुड्स. ओके, नेक्स्ट वन, पेरिशेबल गुड्स. पेरिशेबल गुड्स, बरोबर आहे. पेरिशेबल गुड्सचं तसंच असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, आपण समजा व्हेजिटेबल सेलर असेल, व्हेजिटेबल भाजी विकणारे असेल, बरोबर आहे ना. सकाळी आपण समजा एखादी समजा कुठली पालक भाजी घ्या, मेथी घ्या, शेपू घ्या, बरोबर ना. समजा आपण मेथी सकाळी विकायला घेतली 20 रुपये किलो, 20 रुपये गड्डी, सॉरी, एक ती जी काय गड्डी असेल ती आपण 20 रुपीज पर 20 रुपये गड्डी विकतो आहे. तर साहजिक आहे, सकाळ सकाळ माल फ्रेश असतो म्हणून आपण 20 रुपये ओढायला सुरुवात करतो. पण जसं बाबा वेळ जातो, दुपार होती, संध्याकाळ होती, संध्याकाळी मात्र मग आपण 10 रुपये 15 रुपयांनी पण आवाज टाकायला सुरुवात करतो. का बरं? अकॉर्डिंग टू लॉ मला सांगा, प्राईस कमी केली आहे. संध्याकाळी माणसं येतात तेव्हा स्वस्तच मागतात, 10 रुपयांनी द्या, 15 रुपयांनी द्या, बरोबर ना. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईस कमी होती आहे. प्राईस कमी होती म्हणल्यावर पटकन दुकान बंद करा, काय विकू नका, उद्या विका, असं पाहिजे ना. प्राईस कमी होती म्हणल्यावर सप्लाय पण काय करायला पाहिजे, कमी करायला पाहिजे. तुम्ही लगेच उलट संध्याकाळी दुकान बंद करून निघायला पाहिजे, पण तसं होत नाही. माणूस 10 रुपये तर 10 रुपये, 5 रुपये तर 5 रुपये. व्हेजिटेबल सेलर, भाजी विकणारा नेहमी काय करतो, भाजी जशी उशीर व्हायला लागतो तसं तो काय करतो, कमी प्राईजला पण सप्लाय चालूच ठेवतो. 10 तर 10 रुपये, सकाळी 20 रुपयांनी विकली असेल, पण रात्री मात्र 10 तर 10 रुपयांनी तो माल विकून मोकळा होतो. का बरं? कारण त्याला माहिती आहे पेरिशेबल गुड्स. तो जी काय भाजी विकतोय ना, ते पेरिशेबल आहेत. पेरिशेबल म्हणजे काय हो? खराब होणाऱ्या, शॉर्ट पिरियड गुड्स. कारण भाजी येते, आज जर 10 रुपयांनी नाही विकली, नाही बाबा मी उद्याच विकतो सकाळी 20 रुपयांनी, असं जर तुम्ही हट्ट धरला तर उद्या सकाळपर्यंत ती भाजी खराब होईल. म्हणजे आज संध्याकाळी निदान 10 रुपये तरी मिळत होते, तुम्ही उद्या सकाळची वाट बघत बसला तर उद्या 1 रुपया पण भेटायचा नाही, सगळी भाजी फेकून द्यावी लागत. त्यापेक्षा व्हेजिटेबल सेलर काय करतो, प्राईस जरी कमी झाली तरी तो त्याचा सप्लाय दुकान चालूच ठेवतो, कारण त्याला माहिती आहे उद्या लॉस होण्यापेक्षा थोडे कमी पैसे भेटलेले तरी चालतील, बरोबर आहे ना. तेच दिले, बघा दिले. इन केस ऑफ पेरिशेबल गुड्स, की ज्या काय पेरिशेबल गुड्स असतात, पेरिशेबल म्हणजे मराठीत लिहून ठेवा, नाशवंत, लवकर खराब होणाऱ्या, त्या ज्या काय पेरिशेबल गुड्स असतात, त्या बाबतीत काय होतं, द सप्लायर वूड ऑफर टू सेल मोर. जो कोण सप्लायर असतो, सेलर असतो, तो काय करतो, ऑफर टू सेल मोर, तो जास्तीत जास्त माल विकायचा प्रयत्न करतो ॲट लोअर प्राइजेस. जरी प्राईस कमी झाली, ती 10 रुपयाला जरी भाजी झाली, सकाळी 20 रुपयाला होती, पण संध्याकाळी जरी ती 10 रुपयाला झाली तरी तो काय करतो, सेल मोर क्वांटिटीज. 10 तर 10 रुपये, पण तो त्याचं विकणं चालूच ठेवतो. का बरं? टू अवॉइड लॉसेस. अवॉइडचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, टाळणे, लॉसेस. लॉस टाळण्यापेक्षा प्राईस कमी भेटलेली काय वाईट आहे? समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग, बरोबर ना. म्हणजे बाबा काहीच न भेटण्यापेक्षा 10 रुपये भेटतात येते तरी काय वाईट आहे? म्हणजे उद्याची वाट बघत बसलं तर उद्या ते सगळ्या भाज्या फेकून द्याव्या लागतील खराब झाल्या, त्यापेक्षा आत्ता रात्री जर तुम्हाला 10 रुपये भेटतात तर ते घेतले तर काय वाईट आहे, बरोबर ना. त्यामुळे लॉसेस टाळण्यासाठी तो जो कोण पेरिशेबल गुड्सचा सप्लायर असेल तो काय करतो, त्याचा सप्लाय चालूच ठेवतो. फॉर एक्झाम्पल व्हेजिटेबल्स, एग्स एक्सेट्रा, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना चालू आहे म्हणल्यावर नॉनव्हेज जे काय मटेरियल असतं, म्हणजे एग म्हणा, चिकन म्हणा, बरोबर आहे ना, तर ह्यांना डिमांड कमी असतो. माणसं शक्यतो श्रावणात खात नाही, पण आपण खात नसेल तरी त्यांची दुकानं बंद आहेत का? नाही ना. त्यांच्या दुकानं जे काय एग्स असतील, अंडी असतील, ते त्यांना विकावीच लागतात, मग त्यांना दुकान चालूच ठेवावं लागतं.
एखाद दुसरा आपण खात नसेल, कोणीतरी जे खाणारे असतील की जे श्रावणात सुद्धा नॉनव्हेज खातात ते येऊन घेत जातील ना. म्हणजे मान्य करू की बाबा डिमांड कमी आहे सर, आत्ता कोण नॉर्मली जास्त जात नाही. दरवेळेस बाबा दररोज 10 माणसं जात असतील तर आज 2-3च माणसं जात असतील दुकानात, पण त्या 2-3 माणसांसाठी तरी ते दुकान चालू ठेवायला लागतं का? आणि दुकान बंद करून जर डायरेक्ट श्रावण संपल्यावर दुकान उघडलं तर हाय ती अंडी फेकून द्यावी लागतील. त्यापेक्षा कमी प्राईजनी 2-3 जणांना विकल्यावर काय वाईट आहे? थोडे भेटतात ते थोडे तरी का सोडायचे? कळलं नक्की? नेक्स्ट वन, फोर्थ वन, रेअर गुड्स. रेअर गुड्स म्हणजे काय हो? रेअर गुड्स म्हणजे तुम्हाला मराठीत लिहिते तर बाजूला दुर्मिळ वस्तू, रेअरली फाउंड, की ज्या दुर्मिळ क्वचित सापडतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं लक्ष द्या की रेअर गुड्सच्या बाबतीत म्हणजे दुर्मिळ वस्तू म्हणजे काय? अँटिक गुड्स, ओल्ड कॉईन्स, बरं, रेअर पेंटिंग, जुन्या काळातल्या पेंटिंग वगैरे असतात, भरपूर जणांना पेंटिंगची आवड वगैरे असते. तर रेअर गुड्स म्हणजे काय की बाबा असं ॲज्युम करा की बाबा आता काय सांगायचं, तुमचं एखादं घर आहे, जुनं घर आहे, तुमचा वाडा आहे, पण आता तुम्हाला ते वाडा काय करायचं आहे, पाडून तिथे एक नवीन मस्त बिल्डिंग बांधायची. तर तुम्ही काय केलं, तो वाडा पाडला आणि आता तिथं बिल्डिंगचं काम करताय, बरोबर. तर ड्युरिंग कन्स्ट्रक्शन, जेव्हा तुमचं कन्स्ट्रक्शन चालू होतं बिल्डिंगचं, तेव्हा ते कन्स्ट्रक्शन करताना तुम्हाला जमिनीच्या खाली काहीतरी रेअर गुड्स सापडल्या. तुमचे जे आजोबा पंजोबा जे कोण तुमचे वंशज होते त्यांनी तिथं जमिनीत काहीतरी ठेवलं असं, म्हणजे जुन्या काळातल्या वस्तू ठेवल्या होत्या. मग ते खोदताना तुम्हाला तिथं काहीतरी ओल्ड कॉईन्स सापडले किंवा बाबा चांगले तिथं काहीतरी जुन्या काळातल्या वस्तू सापडल्या, तलवार सापडली, असं ॲज्युम करू, बरोबर आहे ना? तर साहजिक आहे, तुम्हाला कळलं की अरे ह्या चांगल्या ओल्ड कॉईन्स आहेत, ह्याला मार्केटमध्ये काय काय जण घेणारे असतात, काय काय जण आवड असते. म्हणून तुम्ही काय केलं, लगेच दुसऱ्या दिवशी ते मी त्याला ऑक्शन क्रिएट केला. ऑक्शन म्हणजे लिलाव लावला, न्यूजपेपरला ॲडव्हर्टाईजमेंट दिली की बाबा जुन्या काळातली तलवार आमच्याकडं आहे, कुणाला घ्यायची असेल तर आम्ही त्याचं ऑक्शन डिक्लेअर केलं. तुम्ही जे कोण पोटेन्शियल कस्टमर्स होते ते तुमच्या ऑक्शन कार्यक्रमाला तिथं आले. तर तिथं बघितलं तर साहजिक आहे, तुम्ही काय केलं, भरपूर जणं घ्यायला आले ते म्हणून तुम्ही तिथं ऑक्शन लिलाव चालू केला, बोली लावली बाबा चला कोण घेते 1,00,000 रुपये. लगेच तिकडनं दुसरा ओरडला बाबा 1.5 लाख रुपये दे तुम्ही. मग दुसरा ओरडला बाबा 2,00,000 रुपीज. अशी प्राईस काय होत चालली, वाढत चालली. तुम्हाला माहिती, तुम्ही पिक्चरमध्ये बघता की लिलाव जेव्हा चालू असतो, जे कोण घेणारे असते, ज्यांना कोणाला घ्यायचीच असती, ते प्राईस हळूहळू वाढत जाते. मग आता नीट लक्ष द्या मी काय बोलतो. अकॉर्डिंग टू लॉनुसार तुमची जी तलवार तुम्हाला सापडली आहे त्याची प्राईस वाढत चालली आहे ना. मग लॉमध्ये काय सांगितलं, प्राईस वाढली म्हणल्यावर सप्लाय काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण सप्लाय वाढवता येईल का, नाही वाढवता येणार. का बरं? कारण ती एकच तलवार आहे. काय एकच तलवार आहे? कारण ती रेअर गुड्स आहे. ती आम्हाला अशी कुठं आम्ही तयार केलेली नाही आहे, ती रेअर गुड्स आहे, ती आम्हाला सापडली आहे खाली खोदता. ती परत सापडेल का गॅरंटी नाही. ती आत्ता नशिबाने सापडली, त्यावेळेसची जुन्या काळातली आहे, ती नशिबाने सापडली म्हणून ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू लॉ प्राईज वाढली म्हणल्यावर सप्लाय वाढायला पाहिजे होता. पण तुमच्या हातात प्राईज वाढलेली दिसते पण सप्लाय तुम्ही वाढवू शकत नाही आहे, त्यामुळं एक्सेप्शन्स. नक्की कळलं? काय दिलं बघा, द सप्लाय ऑफ रेअर गुड्स, की ज्या काय रेअर गुड्स असतात, दुर्मिळ वस्तू असतात, कॅन नॉट बी इन्क्रीज ऑर डिक्रीज. त्यांचा सप्लाय तुम्ही वाढवू पण शकत नाही आणि कमी पण करू शकत नाही. अकॉर्डिंग टू इट्स डिमांड. तुम्हाला कळते की अरे आत्ता लिलाव चालू आहे, भरपूर जण डिमांड करतात आहे. कोण 1,00,000ला मागते, कोण 1.5 लाखाला तलवार मागते, कोण 2 लाखाला मागते. म्हणजे प्रत्येकाचं डिमांड, त्या तुमच्या तलवारी एकच आहे पण त्याला डिमांड भरपूर चालला आहे. मग अकॉर्डिंग टू डिमांड तुम्ही लगेच त्याचं प्रोडक्शन करून तशाच तलवारी तयार करून पटापट सप्लाय केला पाहिजे, पण नाही करता येणार कारण ती रेअर आहे. रेअर गुडचा सप्लाय माणसाच्या हातात नसतोच, बरोबर ना. म्हणून त्यांनी दिलं आहे की इवन इफ द प्राईज रायजेस, की जरी तुमच्या त्या तलवारीची प्राईज वाढत जरी गेली, इवन इफ द प्राईज रायजेस, सप्लाय रिमेन्स अनचेंज. सप्लाय त्याचा काय राहणार, अनचेंज राहणार. अनचेंज मीन्स नॉट चेंज. त्याचा सप्लाय बदलणार नाही. तुमच्याकडे एक तलवार आहे, एकच तलवार राहणार आहे, बरोबर आहे ना. का प्राईज वाढली म्हणून लगेच दुसरी तलवार झाली, शक्य नाही आहे. फॉर एक्झाम्पल दिलं त्यांनी. रेअर गुड्स म्हणजे काय, रेअर पेंटिंग्स, जुन्या काळातल्या भरपूर पेंटिंग असतात बघा, त्यांना जास्त प्राईज भेटतील. ओल्ड कॉईन्स असतील, अँटिक गुड्स असतील. काय काहींना असतं बाबा, कोणाच्या घरी गेलं की बघा तुम्ही अँटिक गुड्स, कुठंतरी अँटिक गुड्स त्यांनी जुन्या काळातले हंडे वगैरे असं काहीतरी साठवून ठेवायची काय काय आवड असते. अँटिक गुड्स म्हणतो आपण त्यांना, बरोबर. नक्की कळलं? त्यानंतर नेक्स्ट वन, लास्ट पॉईंट बघू आता आपण, फिफ्थ वन, सप्लाय ऑफ लेबर. इम्पॉर्टंट पॉईंट आहे.
सप्लाय ऑफ लेबर. सप्लाय ऑफ लेबर म्हणजे काय, तुम्ही उद्या समजा एखाद्या ठिकाणी जॉब कामाला लागला, म्हणजे आफ्टर तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं जे काय एज्युकेशन असेल, एज्युकेशन कंप्लीट केलं की तुम्ही कुठंतरी कामाला लागला. तिथं कामाला लागल्यावर तुम्हाला समजा 20,000 मंथली सॅलरी असेल, 20,000 तुम्हाला सॅलरी मंथली, बरोबर ना. तर मला सांगा, तुम्हाला तो जो कोण तुमचा बॉस असेल तो सॅलरी देतो, मंथली तुम्हाला सॅलरी देतो, पण का देतो, तर सप्लाय ऑफ लेबर. तुम्ही त्याला तुमच्या जवळचे लेबर सप्लाय करता ना. म्हणजे तुमची बुद्धी तुम्ही त्याच्यासाठी जर वापरत असाल, तुमचे कष्ट, काय काय जण शिकलेले नसतील, बाबा आम्ही ते शिकलो ना, आम्ही लेबरवर वेजेसवर काम करतो, मग तुम्ही तुमचे कष्ट किंवा तुम्ही तुमची बुद्धी जर त्याच्यासाठी वापरत असाल, म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमचं लेबर त्याला काय करताय, सप्लाय करताय, मग त्याचे तुम्हाला पैसे भेटतात, बरोबर आहे. त्यालाच आपण सप्लाय ऑफ लेबर करतो आहे. आत्ता साहजिक आहे, मी तुम्हाला जे काय शिकवतो आहे, मी ते आत्ता तुम्हाला ऑनलाईन जे काय शिकवतो आहे, त्याचा अर्थ काय झाला आहे, मी माझ्याकडचं नॉलेज तुम्हाला सप्लाय करतो. दॅट मीन्स सप्लाय ऑफ लेबर. तुम्ही मला पैसे का देताय, की बाबा सर आम्ही क्लासमध्ये ॲडमिशन घेतल्यावर फीज का पेड करायची, कारण मी तुम्हाला सप्लाय ऑफ लेबर देतो. मी तुम्हाला माझ्याकडचं जे काय नॉलेज असेल ते लेबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि तुम्ही मला त्याच्या बदल्यात सप्लाय ऑफ मनी, बरोबर ना. म्हणजे एक प्रकारे हेच झालं, सप्लाय ऑफ लेबरचा अर्थ कळला, की माणसं लेबर सप्लाय करतात, वस्तू सप्लाय करतात असं नाही. स्वतःजवळचे कष्ट पण दुसऱ्यांसाठी करतात. तुमच्या घरात जर तुमची आई तुम्हाला काहीतरी दररोज जेवायला बनवून देत असेल, तर दॅट मीन्स सप्लाय ऑफ लेबर. ती तिच्याजवळचं लेबर तुम्हाला सप्लाय करते. कळलं नक्की. तर आता नीट लक्ष द्या, सप्लाय ऑफ लेबरमध्ये काय दिले, तो पूर्ण पॉईंट एक्सप्लेन करायच्या अगोदर ॲक्च्युली वर मिनिंग होतं त्याचं आणि खाली चार्ट होता, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी काय केलं, मुद्दामून चार्ट वर घेतलेला आहे, कारण त्या चार्टवरच आपल्याला तो पूर्ण पॉईंट कळेल. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. असं ॲज्युम करा की आपण सगळेजण कुठंतरी कामाला जातो, आणि काम पण कुठलं तर वेजेसवर, आपलं काय जास्त एवढं एज्युकेशन झालेलं नाही, शिक्षण झालं नाही, त्यामुळे आपण कुठंतरी वेजेसवर काम करतो. म्हणजे जरा नीट लक्ष द्या, आपण एखाद्या कंपनीत जातो, फर्स्ट कॉलम काय दिला आहे, वेजेस रेट पर आवर. वेजेस रेट पर आवर म्हणजे काय, की 100 रुपीज पर आवर, आपल्याला तासाला 100 रुपये मिळतात. मजुरी म्हणतो मी तर, की आपण कुठंतरी कामाला लागलो आहे, कामाला म्हणण्यापेक्षा असं समजा रोड कन्स्ट्रक्शनचं काम करतो आहे आपण, तिथं आपल्याला 100 रुपये एका तासाला मजुरी मिळते. आवर्स ऑफ वर्क पर डे, असे दिवसातनं आपण किती तास काम करतो, 5 तास काम करतो. म्हणजे बाबा दुपारी 12 वाजता जातो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण काम करतो तिथं, 12 ते 5, फक्त 5 तास काम करतो. टोटल अमाऊंट ऑफ वेजेस 500 रुपये. हे कुठनं कळले असेल ना तुम्हाला. वेजेस रेट इंटू आवर्स ऑफ वर्क, ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला आहे. एका तासाला 100 रुपये जर भेटतात ते, आणि असे जर आपण 5 तास काम करतो आहे, तर टोटल अमाऊंट ऑफ वेजेस 500 रुपये आपण दिवसाला कमवतो. म्हणजे 5 वाजता काम सुटलं की 500ची नोट घ्यायची आणि घरी यायचं. कळलं. फ्रॉम द नेक्स्ट वीक, मग तो जो कोणतो तिथं कन्स्ट्रक्शन व बिल्डर असेल, की बाबा ज्याच्यासाठी ओनर असेल, ज्याच्यासाठी आपण बॉस म्हणू, आपण त्या बॉसने समजा ह्या वीकमध्ये काय केलं, त्याला काम जरा फास्ट करायचं असेल म्हणून त्यांनी आयडिया केली. तिने काय केली, आपल्या सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी काय सांगितलं, की आजपासून बाबा मी तुमचं वेजेस पर आवर इन्क्रीज करतो. म्हणजे थोडक्यात त्यांनी प्राईज वाढवली. कालपर्यंत आपल्याला तासाचे 100 रुपये मिळायचे ना, आता तो म्हणते मी तुम्हाला 200 रुपीज ऑफर करतो. म्हणजे 1 तास काम करा, आजपासून मी तुम्हाला 200 रुपये तासाला देतो. मग लगेच आपण पण स्वतःचा फायदा बघणार ना. आपण सगळेजण बाजूला जाऊन थोडंसं डिस्कशन करणार, की अरे तासाला 200 रुपये मिळतं ते, मग नाहीतरी आपण 5ला घरी जाऊन काय उपयोग आहे. त्यापेक्षा एक काम करू, आजपासून आपण ओव्हर टाईम करू. म्हणजे थोडक्यात सप्लाय ऑफ लेबर शुड बी इन्क्रीज. आपण सप्लाय काय करणार, आजपासून वाढवणार. दररोज ह्याच्या अगोदर बघा आपण किती तास काम करायचो, 5 तास ना, पण आजपासून आपण 7 आवर्स 7च तास काम करणार. बस झाले 7 तास. थोडंसं उशिरा जाऊ, बरोबर दररोज 5 वाजता घरी जायचो, आज बाबा 7 वाजता करू, चालतंय काय, 5ला घरी गेलं काय, 7ला घरी गेलं काय, बरोबर ना. म्हणजे आपण काय केलं, की बाबा आपण बॉसला जाऊन सांगितलं, की बाबा आजपासून आम्ही ओव्हर टाईम करतो. मग त्यामुळं काय होईल, की दररोज आपल्याला 500 रुपीज मिळायचे, एकच 500ची नोट घेऊन घरी जायचो. आजपासून मात्र आपलं इन्कम वाढलं. आपलं इन्कम झालं 1400. कुठनं आले कळलेत ना, 1400, 200 इंटू 7, 1400 रुपये. किती फायदा झाला. थोडक्यात ह्या ठिकाणी नीट बघा,
फर्स्ट अँड सेकंड कॉलममध्ये बघा, प्राईज वाढली, 100ची 200 गेली, सप्लाय इज ऑल्सो इन्क्रीजेस. आपण आपला लगेच सप्लाय पण वाढवला. चला 5 तासाच्या ऐवजी 7 तास काम करू. मग तुम्ही म्हणता सर हे लॉ, अकॉर्डिंग टू लॉ प्रमाणेच चाललं की प्राईज वाढली सप्लाय पण वाढला. पण त्याला एक लिमिटेशन्स आहेत. कसं काय लिमिटेशन्स आहे? उद्या बॉस म्हणेल चला मी तुम्हाला आता दिवसाला 300 रुपये देतो, 400 रुपये देतो, मग तुम्ही काय 24 तास काम करणार आहे का? एक लिमिटेशन्स असतं, प्रत्येकाचा एक पर्टिक्युलर पॉईंट असतो. माणूस थांबतो ना कुठंतरी, दमतो ना. का उद्या तुम्ही म्हणताल नाही सर 7 आहे ना, आपण 10 तास काम करू. मग ठीक आहे 10 तास काम करू. परत त्यांनी प्राईज वाढवली, तो म्हणला आता मी तुम्हाला 500 रुपये देतो. मग तुम्ही म्हणणार आहे का 12 तास काम करू, 24 तास काम करू? घरी जायचं आहे ना प्रत्येकाला. किंवा माणूस आहे 24 तास काम केलं, दमणार बिमणार, तुम्हाला कुठं जेवायला वगैरे टायमिंग नको का? मग साहजिक आहे, प्रत्येकजण आपापल्या फिजिकल कॅपॅसिटीनुसार काम करत असतो. 7 वाजता आपण घरी जात होतो तेव्हाच आपल्याला समजा दमल्यासारखं होत असेल तर साहजिक आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करून आपल्याला तो लोड झेपणार नाही. म्हणून आता नीट बघा, लास्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय केलं आहे, आपला बॉस शहाणा आहे, त्यांनी परत आफ्टर 1 वीक, एका वीकनंतर त्यांनी परत प्राईज वाढवली. त्यांनी परत आपल्याला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा ह्या आठवड्यापासून मी तुम्हाला 300 रुपये मजुरी देतो तासाला, 300 रुपीज पर आवर वेजेस रेट. पण आता बा आपण बाजूला जाऊन काय डिस्कशन घेतलं, अरे 300 रुपये जर तासाला भेटतात ते, तर नीट बघा, तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, सप्लाय कमी करणार. जाऊन दे मग 300 रुपये जर तासाला भेटतात ते, तर उलट मग आपण 6 वाजताच घरी जाऊ, लवकर घरी जाऊ आजपासून. कारण जर आज आपण सप्लाय कमी करू, दररोज आपण 7 आवर्स 7 तास काम करू, त्यात आपण 6 आवर्स 6 तास काम करू. कारण जरी तुम्ही लवकर घरी गेला, 6 तास काम केले, तरी 300 × 6 1800, तुमचं इन्कम वाढलंच आहे की हो. तुम्हाला पैसे पण जास्त भेटतात ते, आणि घरी पण लवकर जायला भेटत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे ठीक आहे, एखादा ह्याचा ऑपोजिट पण जाऊ शकतो. एखादा मला नाही, मला काय घरी जाऊन काय काम नसतं, मला पैसे कमवायचे आहेत, मी माझं सेपरेट मी काय करू शकतो, तुम्ही करा 6 तास काम, मी 7च तास काम करतो, किंवा मी तर उलट जास्त करतो, 10 तास काम करतो, असं एखादा म्हणू शकतो आपल्यातला. प्रत्येकाचे डिपेंड्स ऑन फिजिकल कॅपॅसिटी, प्रत्येकाचा घरात वेळ किती जातो त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर ना. पण जो म्हणतो ना मी 10 तास काम करतो, तुम्ही बाकीचे जावा घरी लवकर, तो कधीतरी दमणार आहे ना. का परत त्याला बॉसने सांगितलं चल बाबा तुला मी 500 रुपये देतो, उद्यापासून 24 तास माझ्याकडे काम कर, शक्य आहे का? नाही शक्य. त्यामुळं पर्टिक्युलर एक पॉईंट असतो की त्या पॉईंटला माणूस कितीही पैसे देत असेल समोरचा, तरी आपण त्याला एक पर्टिक्युलर पॉईंटला थांबतो, बरोबर आहे ना. म्हणून नीट बघा, ह्या लास्ट पॉईंटमध्ये नीट एकदा परत बघा, शेवटचा जो पॉईंट आहे की ह्या लास्ट पॉईंटला त्यांनी प्राईज वाढवली, 200वरनं 300 रुपये केलं. पण जेव्हा त्यांनी प्राईज वाढवली, तुम्ही तुमचा सप्लाय पण काय केला, कमी करा. तुम्ही कालपर्यंत 7 आवर्स 7 तास काम करत होता, आता तुम्ही 6 तास काम करताय, बरोबर आहे ना. म्हणून लॉला एक्सेप्शन आहे की लेबर ऑफ सप्लाय, तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत असताल, लेबर ऑफ सप्लाय करत असताल, सप्लाय ऑफ लेबर करत असताल, तर साहजिक आहे तुम्ही त्याला सप्लाय करता लेबरचा, पण एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत, पर्टिक्युलर टाईमपर्यंत सप्लाय करता. मग तुम्हाला त्यांनी 50,000 लाख रुपये जरी सॅलरी दिली, तरी तुम्हाला घरी येण्यासाठी टाईम पण देणं गरजेचं आहे, बरोबर ना. तेच दिलं आहे. मग बघा आता पॉईंटमध्ये काय दिलं, लेबर सप्लाय इज द टोटल नंबर ऑफ आवर्स. बघा सगळ्यात महत्त्वाचं, लेबर सप्लाय म्हणजे काय, इज द टोटल नंबर ऑफ आवर्स दॅट वर्कर्स टू वर्क ॲट अ गिवन वेजेस रेट. लेबर सप्लाय म्हणजे काय, तर टोटल नंबर ऑफ आवर्स, किती तास तुम्ही काम करता, दॅट वर्कर्स टू वर्क ॲट अ गिवन वेजेस रेट, एका ठराविक वेजेस रेटला 100 रुपये 200 रुपये, जो काय तुमचा वेजेसचा रेट असेल, मजुरी असेल, त्या ठराविक मजुरीला तुम्ही किती तास काम करता. बाबा 100 रुपये मजुरी असेल आणि तुम्ही 5 तास काम करता, तर ते 5 तास म्हणजे तुमचं लेबर सप्लाय झाले. ओके. इट इज रिप्रेझेंटेड ग्राफिकली बाय सप्लाय कर. तुम्ही ते सप्लाय करमध्ये पण दाखवू शकता, पण मी काय इथं कर घेतलेला नाही आहे, त्यामुळं एवढा मोठा पॉईंट करायची गरज नाही, त्यामुळे मी करच्या बाबतीत इथं शिरलोच नाही. काय दिलं बघा आता त्यांनी इथं, पुढचं वाक्य बघा, इन केस ऑफ लेबर, लेबरच्या बाबतीत काय दिसतं, ॲज द वेजेस रेट राईज, की जेव्हा तुमचा वेजेस रेट काय होतो, वाढतो. म्हणजे जेव्हा 100 रुपयावरनं 200 रुपये झाले, तुम्ही काय करता, ॲज द वेजेस रेट राईज द सप्लाय ऑफ लेबर वूड इन्क्रीज. तुम्ही तुमचा सप्लाय ऑफ लेबर पण वाढवता. सप्लाय ऑफ लेबर वाढवता म्हणजे थोडक्यात कामाचे तास वाढवता. आवर्स ऑफ वर्क 5 तास करायचा 7 तास करायला लागला, बरोबर आहे ना. सो सप्लाय कर स्लोप्स अपवर्ड, त्यामुळे तुमचा सप्लाय कर अपवर्ड जाणार आहे. पुढं काय म्हणतं ते, सप्लाय ऑफ लेबर फॉल्स
पण तोच तुमचा सप्लाय ऑफ लेबर जो काय होता ना, 7 तास तुम्ही काम करत होता ना, तोच सप्लाय ऑफ लेबर काय होऊ शकतो, फॉल्स, कमी पण होऊ शकतो विथ अ फर्दर राईज इन वेजेस रेट. फर्दर राईज इन वेजेस रेट, आणखीन जर वेजेस रेटमध्ये वाढव केली, 200वरनं जर तो 300 रुपये समोरचा तुमचा बॉस द्यायला तयार झाला, तेव्हा मात्र तुम्ही तुमचा सप्लाय ऑफ लेबर काय करता, फॉल्स, कमी करतो. त्यामुळं सप्लाय कर्व ऑफ लेबर बेंड्स बॅकवर्ड. ह्याचा कर्व मी काढला नाही, पण ह्याचा कर्व काढला तर तो असा येईल, बेंड बॅकवर्ड. पहिल्यांदा तो अपवर्ड जाईल का, कारण पहिल्या सिच्युएशनला जेव्हा तुमचं वेजेस वाढवले तुम्ही सप्लाय पण वाढवला, पण परत तो रिटर्न बॅकवर्ड माघारी फिरेल, कारण तुम्ही परत एकदा वाढवला पण आणि कमी पण केला. त्यामुळं कर्वचा एवढा विचार करू नका, कर्व आपल्याला काढायचंच नाही आहे. ओके, मग त्यांनी दिलं बाबा असा कर्व का जाईल, अपवर्ड जाऊन परत बॅकवर्ड माघारी का फिरेल, तर दिस इज बिकॉज द वर्कर वूड प्रेफर लेझियर टू वर्क आफ्टर रिसिव्हिंग हायर अमाऊंट ऑफ वेजेस. असं का होतं, प्राईज वाढल्यावर परत एकदा सप्लाय वाढणं गरजेचं होतं. जसा पहिला पूर्वीला प्राईज वाढली म्हणून स्टार्टिंगला प्राईज वाढली म्हणून स्टार्टिंगला त्यांनी सप्लाय वाढवला, पण परत एकदा प्राईज वाढवल्यावर सप्लाय का नाही वाढला, का, कारण वर्कर वूड प्रेफर लेझियर टू वर्क आफ्टर रिसिव्हिंग हायर अमाऊंट ऑफ वेजेस. जास्त वेजेस जर भेटत असेल, तासाला 300 रुपये भेटत असतील, तर वर्कर काय करतात, प्रेफर लेझियर टू वर्क. लेझियर टू वर्क म्हणजे कामात थोडा आळशीपणा दाखवतात. 7 तास काम करायचं, मग कशाला 7 तास राबायचे, 6 तास काम करू, 1 तास लवकर घरी जाऊ. नाहीतरी लवकर घरी जाऊन 1800 रुपये भेटतात ते, की कालच्यापेक्षा जास्तच भेटतात ते शेवटी. म्हणजे काम पण कमी झालं आणि पैसे पण जास्त भेटतात ते, मग कशाला जास्त काम करायचं, बरोबर ना. दच आफ्टर अ सर्टन पॉईंट, म्हणून त्यांनी सांगितलं की एका सर्टन पॉईंटला काय होतं, हे वाक्य इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. वेन वेजेस रेट रायझेस, जरी तुमचे वेजेस वाढत गेले, द सप्लाय ऑफ लेबर टेन्स टू फॉल. तुमचा सप्लाय ऑफ लेबर काय होतो, टेन्स टू फॉल, कमीच होतो. मी म्हणलो ना, प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ते जेव्हा 200वरून 300 रुपये जेव्हा वाढलेले ना, त्या चार्टमध्ये बघा लास्ट, की जेव्हा 300 रुपये झाले, ते काय काय जण असं पण म्हणू शकतील, नको सर मी 7वरनं 10 तास काम करतो, मी सप्लाय अजून वाढवतो, कारण मला घरी जायची घाई नाही, मी एकटाच असतो बाबा, घरी जाऊन काय करण्यापेक्षा, बोर होण्यापेक्षा मी इथं काम करतो. 10 तास काम केले तर मला 3000 भेटतील, बरोबर, तासाला 300 रुपये ना, इंटू 10, 300 इंटू 10, 3000 रुपीज भेटतील. मी कशाला लवकर, मी एखादा करू शकतो, पण एखादा बाबा घरी लवकर, तो एखादा जर 1800 1800मध्ये जर सॅटिस्फाय असेल, तो काय म्हणतो, जाऊन दे ना, 1400पेक्षा 1800 भेटतात ते, आणि लवकर जर घरी राहायला भेटते, तर माझी फॅमिली बाबा 1 तास घरी जाऊन बाबा तेवढंच फॅमिलीला टाईम मला स्पेंड करता येईल. त्यामुळं कदाचित एखादा सप्लाय वाढवू पण शकतो, एखादा सप्लाय कमी पण करू शकतो. नक्की कळलं तुम्हाला. ओके, तर हे टोटल 5 पॉईंट्स आहेत एक्सेप्शन्समध्ये. तर आज तुम्ही काय करताल, जो काय आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपल्या ॲझम्पशन झाले ते 5 ॲझम्पशन्स होते, त्याच्याच पुढे कंटिन्यू हेडिंग टाका, एक्सेप्शन्स टू द लॉ. आणि हे जे काय 5 एक्झेम्पशन्स आहेत, अर्जंट नीड फॉर कॅश, ॲग्रिकल्चरल गुड्स, पेरिशेबल गुड्स, रेअर गुड्स आणि सप्लाय ऑफ लेबर, हे जे काय दिसले आहेत, हे ॲज इट इज आहे तसे नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.